विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मॅथेमॅटिक्स बद्दल जे फिअर आहे. खूप विद्यार्थी मॅथला खूप जास्त घाबरतात, पण रियालिटी खूप वेगळी आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. एन-डी मॅथेमॅटिक्स ॲडव्हान्स IIT लेवलचं नसतं. ते 10वी आणि 12वीच्या बेसिक कन्सेप्ट्सवरती डिपेंड असतं. एन-डी मॅथेमॅटिक्स एक कन्सेप्ट सिंपल असतात, परंतु टाईम मॅनेजमेंट यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पेपर इझी असतो, फक्त लेंदी असतो. खूप स्टुडंट्सचा प्रॉब्लेम आहे की मॅथ वीक असणं, प्रॉब्लेम नसणं. विद्यार्थी मित्रांनो, एन-डी मॅथमध्ये येणारे मेजर टॉपिक्स अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, मेजरमेंट्स, स्टॅटिस्टिक्स आणि बेसिक कॅल्क्युलस. जर तुमचे बेसिक स्ट्रॉंग्स नसतील तर ऑब्व्हियसली तुम्ही घाबरणारच आहात आणि तुम्हाला मॅथचं मॅनेजमेंट जमणार नाही. मॅथ क्लिअर करण्यासाठी टॉपर बनण्याची अजिबात गरज नाही. क्वेश्चन सिलेक्शन महत्त्वाचे आहे. जे क्वेश्चन येतात ते सॉल्व्ह करायला पाहिजे, बाकीचे स्किप करायला पाहिजे. डेली 1 to 2 अवर्स तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. मॅथ फॉर्म्युलाची रिव्हिजन करायला पाहिजे. मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. इम्प्रूव्हमेंट नक्की होते. स्पीड आणि ॲक्युरसी असेल तर प्रॅक्टिसनेच ती येते. कॅल्क्युलेटर नाही तुमचं स्पीड मेंटेन करू शकत. म्हणून मेंटल कॅल्क्युलेशनची इम्प्रूव्हमेंट तुम्ही करायला पाहिजे. एन-डी मॅथ पास केलं तर गॅटमध्ये प्रेशर कमी येतं. मॅथ हा फिअर नसून तो कॉन्फिडन्स बिल्डअपसाठी एक मेडिसिन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर योग्य स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली, जर तुम्ही मॅथला घाबरत असाल तर आजपासून स्टार्ट करा. स्लो स्टार्ट करा, परंतु स्टॉप होऊ नका. जर तुम्ही एन-डी-ए किंवा एन-डी-ए फाउंडेशनसाठी सिरियस असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जा. आमचा क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे. राईट स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि मॅथ तुमचं क्लिअर करून घ्या. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब